बंधू भगिनींच्या बॅनरवर आता वाल्मिक कराड यांचा फोटो दिसतोय। वाढदिवसाच्या बॅनरवर मुंडे बंधू भगिनी आणि वाल्मिक कराडचा फोटो छापण्यात आलेला आहे। बीडमध्ये मुंडे बंधू भगिनीच्या वाढदिवसाच्या बॅनरवर आरोपी वाल्मिक कराडचा फोटो बघायला मिळाला आहे। वाल्मिक कराड संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे। राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगेंच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आली आणि चर्चा झाल्यानंतर बीड शहरातला हा बॅनर हटवण्यात आला आहे। तर बीडमध्ये आता वाल्मिक कराडचे बॅनर पुन्हा एकदा झळकू लागलेले आहेत। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीस बाप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे बॅनर लावण्यात आलेला आहे। या बॅनरवर मुंडे बंधू भगिनींचा फोटो आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा फोटो आहे आणि सोबतच वाल्मिक कराडचा सुद्धा फोटो आहे। वाल्मिक कराड हे नाव गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगलं चर्चेत राहिलेलं होतं। बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मिक कराड सध्या जेरबंद आहे। मात्र धनंजय मुंडेंशी असणारी वाल्मिक कराडची जवळीक हा चर्चेचा मुद्दा राहिला होता। धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। त्यामुळे आता बीडमध्ये पुन्हा एकदा वाल्मिक कराड गँग सक्रिय झाली आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय।